नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश एव्हरीडे ह्या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण ग्रामरचा एक प्रकार पाहणार आहोत, तो आहे क्वेश्चन टॅग्स. तर मग आपण सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला. आता क्वेश्चन टॅग म्हणजे नक्की काय? तुम्ही इथे पाहू शकता, एक वाक्य आहे. तर क्वेश्चन टॅग म्हणजे संक्षिप्त किंवा लहान प्रश्न. एखादे विधान केल्यानंतर ऐकणाऱ्याकडून होय असा प्रतिसाद मिळवण्याकरता अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो आणि तो विधानार्थी वाक्याला जोडला जातो. आता इथे पाहू शकता, एक वाक्य दिलेलं आहे, ही इज व्हेरी काइंड. ही इज व्हेरी काइंड आणि त्याच्यानंतर इजंट ही हे दोन शब्द लिहिलेले आहेत आणि शेवटी आहे क्वेश्चन मार्क म्हणजे प्रश्नचिन्ह आहे. तर या दोन शब्दांनाच क्वेश्चन टॅग म्हटलं जातं. असा क्वेश्चन टॅग लिहिताना त्याचे काही नियम आहेत. तर आज आपण ते नियम पाहणार आहोत थोडक्यात. तर पहिला नियम आहे, तो नियम समजून घेण्यासाठी इथे 5 वाक्य दिलेली आहेत. तर आपण पाहूया नक्की काय काय नियम आहेत ते. तर पहिला नियम आहे असा, इथे एक वाक्य आहे, वी आर ऑल ब्रदर्स. वी आर ऑल ब्रदर्स. आता क्वेश्चन टॅग म्हणजेच जो प्रश्न किंवा संक्षिप्त लहान प्रश्न आपल्याला इथे लिहायचा असतो, त्यासाठी आपल्याला टेन्सेस माहीत असणं गरजेचं आहे. आता इथे आपण पाहू शकतो, वाक्य दिलेलं आहे, वी आर ऑल ब्रदर्स. आता वी आर ऑल ब्रदर्स दिलेलं आहे, त्याच्यानंतर इथे पाहू शकता कॉमा आहे, स्वल्पविराम आहे. तर उत्तर लिहिताना काय करायचं आहे, पहिल्यांदा एक गोष्ट आहे, वाक्य जर सकारात्मक असेल म्हणजेच पॉझिटिव्ह असेल तर त्याचा आन्सर असेल ते नेगेटिव्ह असेल किंवा जो क्वेश्चन टॅग येणार आहे तो नेगेटिव्ह असेल. तर इथे पाहू शकतो आपण, वी आर ऑल ब्रदर्स हे वाक्य सकारात्मक म्हणजेच पॉझिटिव्ह आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, क्वेश्चन टॅग लिहिताना जर हेल्पिंग वर्ब वाक्यात असेल तर तो हेल्पिंग वर्ब इथे लिहून घ्यायचा आहे स्मॉल लेटर्स मध्ये. तर आपण पाहू शकतो, आपण आर लिहून घेतला, त्याच्यानंतर नॉट, नॉटचं शॉर्ट फॉर्म आहे किंवा कॉन्ट्रॅक्शन आहे एनटी. आपल्याला क्वेश्चन टॅग करताना नेहमी नॉट अशाच प्रकारे लिहायचा आहे, पूर्ण स्वरूपात तो लिहायचा नाहीये. तर आपण पाहतोय, तर इथे आरंट लिहिलेला आहे आपण, त्याच्यानंतर जो सब्जेक्ट आहे वी तो आपण इथे लिहितोय वी, आणि नंतर क्वेश्चन मार्क. अशा प्रकारे आपण पहिल्या वाक्याचं उत्तर लिहिलेलं आहे किंवा क्वेश्चन टॅग त्याला ऍड केलेला आहे. आता दुसरं वाक्य पाहूया. आपल्याला नियम तर माहित आहेच, जर वाक्य सकारात्मक असेल तर उत्तर नकारात्मक येईल. सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह आणि नकारात्मक म्हणजे नेगेटिव्ह. तर आता आपण पाहू शकतो, इथे ही डज नॉट टेक एक्सरसाइज हे वाक्य दिलेलं आहे आणि ह्या वाक्यामध्ये नॉट हा शब्द आहे म्हणजे वाक्य नेगेटिव्ह आहे. ओके, तर मग आपण डज हे हेल्पिंग वर्ब इथे लिहून घेतलंय, त्याच्यानंतर जो सब्जेक्ट आहे ही तो आपण इथे लिहितोय ही, आणि अशा प्रकारे आपलं उत्तर झालेलं आहे डज ही. आता तिसरं वाक्य पाहूया, दे फाउंड अ ट्रेजर. तिसरं वाक्य आहे दे फाउंड अ ट्रेजर. इथे पाहू शकतो दे सब्जेक्ट आहे वाक्यामध्ये आणि पाहू शकतो आपण फाउंड हा वर्ब आहे आणि अ ट्रेजर हे ऑब्जेक्ट आहे. तर मग आपण पाहू शकतो फाउंड, फाउंड हा फाइंडचा दुसरा रूप आहे. ओके, इथे पाहू शकतो फाइंड ह्या शब्दाचं दुसरं रूप आहे फाउंड, आणि दुसरं रूप आपण कधी वापरतो, जेव्हा वाक्य पास्ट टेन्स मध्ये असतं त्यावेळेला आपण वर्बचं दुसरं रूप वापरतो. त्यामुळे आपण इथे पाहतोय फाउंड आहे आणि इतर कोणतंच वर्ब इथे नाहीये, हेल्पिंग वर्ब नाहीये, म्हणून काय करायचं, आपल्याला डीडचा वापर करायचा आहे, कारण वाक्य पास्ट मध्ये आहे म्हणून डीड आणि नॉट वापरले आपण, आणि सब्जेक्ट दे इथे आपण लिहितोय आणि आपलं उत्तर आहे डिडंट दे. क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाहीये, नाहीतर तुम्हाला कोणतेच मार्क्स
परीक्षेमध्ये मिळणार नाहीत, कारण क्वेश्चन मार्क महत्वाचा आहे, कारण हा प्रकार आहे क्वेश्चन टॅग. आता चौथं वाक्य पाहूयात आपण. चौथ्या वाक्यात तुम्ही पाहू शकता इथे ही नेव्हर अटेंड्स द मीटिंग. आता इथे चौथ्या वाक्यात तुम्ही जर पाहिलं व्यवस्थित तर नेव्हर आहे म्हणजे नेगेटिव्ह वाक्य आहे, त्याच्यानंतर अटेंड्स आहे. आपण एस किंवा ईएस सफिक्स चा वापर कधी करत असतो? जर दिलेलं वाक्य प्रेझेंट टेन्स मध्ये असेल तर येणारा वर्ब जेव्हा शी, ही, इट किंवा कोणतेही सिंग्युलर नाउन असेल इथे सब्जेक्टच्या इथे, तर तेव्हा वर्बच्या सोबत एस किंवा ईएस ऍड केलं जातं. इथे पाहू शकता ही हा सब्जेक्ट आहे म्हणून आपण वर्बला एस ऍड केलेला आहे. आणि आता इथे पाहू शकता या व्यतिरिक्त कोणतंच हेल्पिंग वर्ब इथे नाहीये, त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे? डजचा वापर करायचा आहे. जर हा शब्द फक्त अटेंड असता तर आपण डूचा वापर केला असता. हा शब्द किंवा वर्ब जर फक्त अटेंड असता आणि इथे आय, वी, यू किंवा प्लुरल सब्जेक्ट असता तर इथे डू ही आलं असतं. पण दिलेला सब्जेक्ट सिंग्युलर आहे प्लस वर्बला एस सफिक्स लावलेला आहे, त्यामुळे डज येणार आहे आणि सब्जेक्ट आहे तसाच लिहिणार आहोत आपण, फक्त स्मॉल लेटर्स मध्ये डज ही आणि त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क. आता पाचवं वाक्य आहे द बॉय इज लेझी. As you can see here, the given sentence is the boy is lazy, correct? So what we have to do? जेव्हा कधी आपल्याला क्वेश्चन टॅग जोडायचा असतो, लिहायचा असतो, तेव्हा काय करायचं आहे? इथे कॉमा द्यायचा आहे. ओके, कॉमा नंतर तुम्ही इथे पाहू शकता इज हा वर्ब आहे इथे म्हणून इज घेतलाय, वाक्य पॉझिटिव्ह आहे म्हणून नॉटचा वापर केलाय, आणि बॉय हा मुलगा आहे आणि आपल्याला माहित आहे आपण नाउनचा डायरेक्टली इथे वापर करू शकत नाही, तर मुलगा असल्यामुळे आपण हीचा वापर इथे करतोय. आपण प्रोनाउन ही इथे घेतलेला आहे आणि आपलं उत्तर आहे इजंट ही. चला तर आता आपण दुसरे काही रूल्स समजून घेऊयात. तुम्हाला ह्यापैकी कोणतीच गोष्ट समजली नसेल तर मला कमेंट करायला विसरू नका. कमेंटमध्ये तुमचा प्रश्न लिहा, मी त्याला नक्कीच उत्तर देईन. नियम क्रमांक 2. Here you can see the rule number 2 of question tags. Okay, let's understand what is this rule number 2. Once again, as you can see here, they always come in time. Okay, इथे आपण पाहू शकतो they always come in time. Okay, they plural आहे, always हा शब्द इथे आहे. ओके, आणि come in time. come म्हणजे बेसिक फॉर्म आहे वर्बचा, ज्याला V1 म्हणतात. ओके, मग अशा प्रकारची जेव्हा वाक्य असतात तेव्हा आपल्याला डूचा वापर करायचा असतो, कारण हे प्रेझेंट टेन्स मधलं वाक्य आहे म्हणून आपण इथे लिहितोय उत्तर डोंट दे. इथे आपण काय उत्तर लिहितोय? डोंट दे. या सर्व वाक्यांना जर व्यवस्थित पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की साध्या वर्तमान काळातील कम, गो, सीट, स्पीक अशा प्रकारची क्रियापदे मूळ वाक्यात आली असता डू हे सहाय्यक क्रियापद क्वेश्चन टॅग लिहिण्याकरता वापरतात. इथे पाहू शकता. आणि कम्स, गोज इथे पाहू शकता तुम्ही कम्स आहे. ओके, सिंग्स आहे. अशा प्रकारची क्रियापदे आल्यास डज या सहाय्यकारी क्रियापदाचा क्वेश्चन टॅग लिहिताना वापर होतो. आणि जेव्हा भूतकाळ असेल, साधा भूतकाळ म्हणजे सिंपल पास्ट टेन्स, आणि जेव्हा वाक्यामध्ये अशा प्रकारचे वर्ब असतील रीच्ड, फाउंड, ओके, गॉट किंवा केम, वेंट, सॅट, स्पोक, रीच, तेव्हा आपण डिडनचा वापर करत असतो. ही वाक्य व्यवस्थित पहा आणि समजून घ्या. दुसरं वाक्य आहे इथे वी सिट हिअर एव्हरी डे. ॲज यू कॅन सी हिअर वी हे आपलं सब्जेक्ट आहे आणि इथे पाहू शकता सीट हा शब्द आहे. तर सीट हिअर एव्हरी डे, कारण हा सीट फक्त सिंपल आहे, त्याला एस किंवा ईएस लागलेलं नाहीये,
कारण तो वी ह्या प्रोनाउन सोबत आलेला आहे किंवा सब्जेक्ट सोबत आलेला आहे. त्याच्यामुळे उत्तर आहे डोंट वी. इथे पाहू शकता रोहन कम्स हिअर राईट ॲट 5. इथे रोहन आहे, सिंग्युलर नाउन आहे आणि वर्ब सोबत एस चा वापर केलेला आहे. त्याच्यामुळे आपण डज वापरणार आहोत. आणि डझंट आणि रोहन हा मुलगा आहे, बॉय आहे, ओके, म्हणून आपण ही चा वापर करतोय, डझंट ही. दुसरं वाक्य देखील तसंच आहे, शी सिंग्स इन द मॉर्निंग. तुम्ही पाहू शकता इथे सब्जेक्ट आहे शी, त्याच्यामुळे वर्बला एस सफिक्स ऍड केलेला आहे आणि म्हणून इथे उत्तर आहे डझंट शी. आता इथे शेवटची 3 वाक्य पहा. दे रिच हिअर यस्टरडे. आता हे वाक्य आहे ज्याच्यामध्ये दे आहे सब्जेक्ट, सब्जेक्ट दे आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता रिच आहे. म्हणजे रिच हा शब्द असतो, रिच हा शब्द, तर त्याच्या सोबत डी चा वापर केलेला आहे, ईडी. इथे पाहू शकता त्याच्यासोबत ईडी चा वापर केलेला आहे. ईडी चा वापर केलाय म्हणजेच आता तो पास्ट टेन्स झालाय. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, इथे दुसरा कोणताच हेल्पिंग वर्ब नाहीये म्हणून आपण डीड चा वापर करणार आहोत. डिडंट दे आपलं हे उत्तर आहे इथे. त्याच्यानंतर इथे पाहू शकता दुसरं एक वाक्य आहे, ही फाउंड हिज पेन. आता फाउंड, फाइंडचं दुसरं रूप आहे फाउंड आणि इथे उत्तर आलेलं आहे डिडंट, सब्जेक्ट आहे ही म्हणून आपण इथे ही लिहितोय. अशा प्रकारे आपण उत्तर लिहू शकतो. आता शेवटचं वाक्य पहा तुम्ही, तर शेवटच्या वाक्यात नक्की काय दिले, दॅट गर्ल गॉट द प्राइज. आता हा इथे शब्द आहे गॉट किंवा वर्ब आहे गॉट. गॉट आहे गेटचं दुसरं रूप ज्याचा वापर होतो सिंपल पास्ट टेन्स सोबत. म्हणून आपण पाहू शकतो गर्ल आहे, ओके, गॉट आहे इथे, सो गॉट आहे त्यामुळे आपण डीड चा वापर केलाय. वाक्य सकारात्मक आहे, पॉझिटिव्ह आहे म्हणून आपण नॉट चा वापर केलाय. इथे कॉन्ट्रॅक्शन फॉर्म आहे, इथे एक आपण कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म घेतलेला आहे नॉटचा शॉर्ट फॉर्म, ओके. डिडंट इथे लिहिलंय आणि गर्ल आहे त्यामुळे आपण शी चा वापर केलाय. इथे उत्तर आपलं आहे डिडंट शी. तुम्ही पाहू शकता. अपेक्षा करतो हे 2 नियम तुम्हाला व्यवस्थित समजले असतील. आता आपण पाहूया अजून काही वाक्य आणि नियम क्रमांक 3. तर इथे पाहू शकता रूल नंबर 3, ओके. So let's understand these sentences also. Okay. So as you can see here, this rule is all about positive and negative. Okay. आता नकारार्थी विधाने बहुधा नो, नॉट, नेवर, नथिंग या शब्दांनी व्यक्त होतात. त्यांचे क्वेश्चन टॅग्स होकारार्थी लिहावे लागतात, हे लक्षात ठेवावे. आता इथे जेवढे क्वेश्चन टॅग आहेत, जी उत्तरं दिलेली आहेत, सर्व पाहू शकता. कोणत्याच क्वेश्चन टॅग मध्ये तुम्हाला नॉटचा वापर दिसून येणार नाही आणि दिलेली सर्व वाक्य आहेत नकारात्मक. ॲज all the given sentences are positive. Are they positive? No, they are not positive because you can see here they have used not, never, here not, nothing, not once again, no here and not here, and that's why all the given sentences, all these 7 sentences are the negative sentences. जेव्हा नकारात्मक वाक्य असतात तेव्हा त्यांचं उत्तर येतं सकारात्मक. हा नियम देखील तुम्हाला नक्कीच समजला असेल. जर नियम समजला नसेल तर व्हिडिओ पॉज करा आणि एकच गोष्ट समजून घ्या की जर वाक्य नकारात्मक असेल, नेगेटिव्ह असेल, तर त्याचा आन्सर हे नेहमीच पॉझिटिव्ह येणार. इथे पाहू शकता तुम्ही डज ही आन्सर आहे, इथे डज शी आहे, डीड ही आहे आणि बाकीची उत्तर सर्व सकारात्मक आहेत. म्हणजेच वाक्य जेव्हा
नकारात्मक असेल उत्तर तेव्हा नेहमीच सकारात्मक असेल. हा आहे नियम क्रमांक 3. चला तर मग आता पुढचा नियम समजून घेऊयात. आता इथे पाहू शकता रूल नंबर 4 दोनच वाक्य दिलेली आहेत. आता इथे पाहू शकता प्रथम वाक्य तुम्ही, तर वाक्यात काय दिलंय, तर वाक्यात पहा, वाक्यात आय एम असे होकारार्थी क्रियापद असेल ओके, तर आरंट आय क्वेश्चन टॅग म्हणून वापरतात. आणि वाक्यात नकारार्थी मूळ वाक्य असल्यास, इथे जे वाक्य आपण पाहतोय त्याच्यात नकारार्थी शब्द असेल तर एम आय असा क्वेश्चन टॅग वापरतात. म्हणजे आय एम राईट. आता इथे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे, नेगेटिव्ह आन्सर आले. इकडे नेगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून एम मध्ये काहीच बदल होणार नाही. एम जसाच्या तसा राहील, फक्त इथे बनेल एम आय. आणि अजून एक गोष्ट पहा, जेव्हा आपण क्वेश्चन टॅग लिहितो आणि आय येतो तर आय नेहमी कॅपिटल असतो, आय कधीच स्मॉल नसतो. बाकी सर्व शब्द हे नेहमीच स्मॉल लेटर्स मध्ये लिहिले जातात. तर हा आहे नियम क्रमांक 4. चला तर मग आपण पुढचा नियम समजून घेऊयात. रूल नंबर 5 एकच वाक्य आहे इथे रूल नंबर 5 मध्ये. आता इथे पाहू शकता, आज्ञार्थी वाक्य जर होकारार्थी असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग विल यू असा वापरतात. आता ही आज्ञा आहे, ऑर्डर आहे. काय आहे वाक्य, ब्रिंग दॅट पेन. पाहू शकता इथे सेंटेन्स आहे ब्रिंग दॅट पेन आणि हेन्स द आन्सर इज विल यू. म्हणजे त्यांनी काय म्हटलेलं आहे, आज्ञार्थी वाक्य जर होकारार्थी असेल, इथे पाहू शकता, तर त्याचा क्वेश्चन टॅग विल यू असा वापरतात. तर हा आहे नियम क्रमांक 5. चला तर आपण आता पुढचा नियम समजून घेऊयात. रूल नंबर 6. इथे पाहू शकता एक छोटस वाक्य आहे आणि त्याची सुरुवात झाली आहे लेट्स ने. लेट्स गो नाव, शॅल वी. इथे एक चुकून अपोस्ट्रॉफी मार्क राहिलेला आहे. ओके, लेट्स गो हा लेट्स शब्द असा लिहिला जातो. लेट्स गो नाव. जेव्हा लेट्सने क्वेश्चन टॅग, जेव्हा लेट्सने वाक्याची सुरुवात होते तेव्हा क्वेश्चन टॅग नेहमी शॅल वी असा लिहिला जातो. इथे आपण पाहू शकतो. मग जेव्हा कधी वाक्य असेल ज्याची सुरुवात लेट्सने होईल तेव्हा तुमचं उत्तर शॅल वी असंच येईल. आता आपण नियम क्रमांक 7 पाहूया. नाव लेट्स सी द रूल नंबर 7. आता इथे पाहू शकतो नियम क्रमांक 7 काय आहे. इथे पाहू शकतो एव्हरीवन, एव्हरीबडी. जेव्हा जेव्हा एव्हरीवन, एव्हरीबडी येणार आहेत दिलेल्या वाक्यामध्ये तेव्हा त्याचं सब्जेक्ट क्वेश्चन टॅग लिहिताना दे असं लिहायचं आहे. इथे पाहू शकता दे. इथे वाक्य दिलेलं आहे एव्हरीवन केप्ट क्वाइट आणि उत्तर आहे डिडंट दे. कीपचा झाला केप्ट, त्यामुळे आपण डीडचा वापर केला. वाक्य सकारात्मक आहे म्हणून नॉटचा वापर केला. आणि इथे सब्जेक्ट आहे एव्हरीवन. सब्जेक्ट जर एव्हरीवन आला किंवा एव्हरीबडी तर आपण डिडंट दे असं उत्तर लिहायचं आहे. डिडंट कशावर ठरणार आहे, इथल्या वर्बच्या रूपावर. जेव्हा V2 असेल, वर्ब सेकंड फॉर्म असेल तेव्हा डिडंट येणार आहे. आणि जेव्हा जेव्हा एव्हरीवन किंवा एव्हरीबडी असेल तेव्हा दे येणार आहे. ओल्ड इंग्लिश मध्ये एव्हरीवन किंवा एव्हरीबडी असायचं तेव्हा ही किंवा शीचा वापर आपण करू शकत होतो. पण मॉडर्न इंग्लिश मध्ये एव्हरीवन जेव्हा असेल तेव्हा देचा वापर करायचा आहे. एव्हरीबडी असेल तेव्हा देखील देचा वापर करायचा आहे. अपेक्षा करतो हा देखील नियम तुम्हाला समजलाच असेल. चला तर आपण शेवटचा एक नियम पाहूयात. नियम क्रमांक 8. नाव यू कॅन सी ऑन युअर स्क्रीन रूल नंबर 8.
आता तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतच असेल नियम क्रमांक 8. सो इथे काय आहे, देर आर मेनी पीपल. देर आर मेनी पीपल. जेव्हा देरचा वापर होतो तेव्हा आपल्याला क्वेश्चन टॅग मध्ये देखील देरच वापरायचं असतं. इथे पाहू शकता देर आर मेनी पीपल. आता वाक्य आहे पॉझिटिव्ह, उत्तर बनणार आहे नेगेटिव्ह, म्हणून इथे नॉटचा वापर आपण केलेला आहे. करेक्ट आपण पाहू शकतो ना, नॉट आहे. आणि दुसऱ्या वाक्यात देखील पहा वॉज आहे, इथे वॉज घेतले, सोबत नॉट आहे. नॉटचा शॉर्ट फॉर्म आहे एनटी इथे आहे. आणि इकडे शेवटी आहे सब्जेक्ट मध्ये देर, वॉजंट देर. म्हणजे जेव्हा वाक्यामध्ये देर येणार आहे, देरला आपण जेव्हा उत्तर लिहितो, क्वेश्चन टॅग लिहितो, तेव्हा देरचा वापर जसाच्या तसा करायचा आहे. अपेक्षा करतो सर्वच नियम तुम्हाला समजले असतील. तुम्हाला नक्की समजलेत की नाही ते पाहण्यासाठी पुढे काही प्रश्न दिलेत. ओके, प्रॅक्टिस करायसाठी काही प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत, ते पहा. या व्हिडिओला पॉज करा आणि हे सर्व प्रश्न लिहून घ्या. आणि ह्या प्रश्नांपैकी कोणत्याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत नसेल तर कमेंटमध्ये मला त्या प्रश्नाचा नंबर सांगा, मी तुम्हाला लगेच उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. तर हे प्रश्न लिहून घेताना व्हिडिओ थोड्या वेळासाठी पॉज करा, जेणेकरून तुम्ही हे सारे प्रश्न व्यवस्थित प्रकारे लिहून घेऊ शकता. मी हा व्हिडिओ बनवताना नवनीत ग्रामर पुस्तकाचा वापर केला, कारण नवनीतची पुस्तकं खूपच सोपी आणि उपयोगी असतात. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा. सबस्क्राईब केल्यानंतर जेव्हा मी नवीन व्हिडिओज बनवणार आहे आणि अपलोड करणार आहे तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आणि काही सूचना असल्यास तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये मला कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.